नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर जलसंपदा विभागात लवकरच 14,000 पेक्षा जास्त पदांसाठी मेगा भरती जी आहे तर ती होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भाचे निर्देश जे आहेत तर ते दिलेले. मग याच्यामध्ये परीक्षा ही नेमकी कोण घेणार आहे आणि याच्यात कोणती पदं जी आहेत तर ती प्रामुख्याने भरली जाणार आहेत, कोणती पदं रिक्त आहेत, या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि ही परीक्षा जी आहे तर ती त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे IBPS जी आहे तर ती घेणार आहे. इथं आपल्याला सध्या ही माहिती मिळते आणि ही IBPS घेणार असेल तर त्याच्यासाठी मित्रांनो आपली सर्वसमावेशक सरसेवा बॅच आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषय मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान असे सर्व विषय सरळ सेवेच्या पॅटर्न नुसार पाहायला मिळतील. तुम्ही ही बॅच जॉईन करून त्या माध्यमातून तुमची एक चांगली तयारी जी आहे तर तुम्ही नक्की इथं करू शकता. बघा, आजच्याच लोकसत्ताच्या न्यूजपेपरमध्ये बघा ही बातमी पाहायला मिळते. जलसंपदा विभागात 14,000 पदांवर होणार भरती, IBPS घेणार परीक्षा. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागात 14,051 पदांची भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथं केलेली. लोकसत्ता सारख्या एका चांगल्या न्यूजपेपरमध्ये ही बातमी जी आहे तर ती आलेली आणि आपल्याला रिक्त पद किती ती पण कळते. बघा, राज्यात पुन्हा एकदा मेगा भरती होण्याची घोषणा जी आहे तर ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आहे तर ती केलेली. राज्यातील विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून विविध विभागांना आकृतीबंध मंजूर करण्याचे आदेश दिलेले. आकृतीबंध हे कुठलीही जाहिरात येण्याचं पहिलं जे पाऊल आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि नोकर भरतीबाबत सरकार कुठेही मागे पडणार नसल्याची फडणवीस यांनी सांगितले. यावर भरती करताना कंत्राटी पद्धतीने भरती नको अशी कर्मचारी जे आहे तर ते कर्मचारी संघटनेने घेतलेली. मागे तुम्हाला माहिती आहे, एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी 75,000ची मेगा भरती आलेली ती ऍक्च्युअली ती थोडी जास्त झाली. पुन्हा आता जलसंपदा विभागात 14,000 पदांची भरती जी आहे तर ती इथं करण्यासंदर्भातली एक महत्वाची बातमी पाहायला मिळते. तुम्हाला आठवत असेल, मुख्यमंत्र्यांनी मागे नुकतीच एक बैठक देखील घेतली होती त्यांच्या वर्षा या निवासस्थानी. त्याच्यामध्ये त्यांनी सेवा प्रवेश नियम मध्ये दुरुस्ती करण्यासाठीच्या सूचना ज्या आहेत तर त्या विभागांना दिलेल्या होत्या आणि त्या पद्धतीने नवीन नोकर भरती जी आहे तर ती राबवली जाणार होती. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 20,000 पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा जवळपास 50,000 अशी 70,000 पदं आगामी काळात भरण्यासाठीचे निर्देश त्यांनी दिलेले होते. या जलसंपदा विभागात जर पाहिलं तर गट क ची 8,446 पदे, गट ड ची 5,605 पदं, एकूण रिक्त पदे 14,051 पाहायला मिळतात. परीक्षा IBPS कडनं घेतली जाणार आहे. गट क मध्ये 43 संवर्ग आहेत आणि गट ड मध्ये 21 संवर्ग, म्हणजे वेगवेगळे पदं पाहायला मिळतात. म्हणजे अशी टोटल 14,051 पदं आपल्याला इथं रिक्त जे आहेत तर ती पाहायला मिळतात. म्हणजे एक चांगली मेगा भरती जी आहे तर ती आपल्याला येऊ शकते. नुकतंच जर आपण RTI किंवा बाकीची माहिती पाहिली तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आपल्याला एक रिक्त पदांची माहिती मिळते, ज्यात गट क आणि गट ड याची किती रिक्त पद आहेत ते पाहायला मिळतात. जवळपास 14,051 पदं ही गट क आणि गट ड मिळून रिक्त पाहायला आपल्याला इथे मिळतात. ओके, आता तुम्हाला मी डायरेक्ट कोणती पदं रिक्त आहेत, किती पदं रिक्त आहेत तर या संपूर्ण माहिती सांगतो. सगळ्यात आधी अराजपत्रित गट क मध्ये लक्षात घ्या, उप-अधीक्षक 37 पदं ही सरसेवेच्या माध्यमातून रिक्त आहेत. 37 पदं प्रमोशनची. आता आपलं प्रमोशनचं काम नाही, कारण की आपण डिपार्टमेंटमध्ये लागलेलं नाही, ते डिपार्टमेंटमध्ये जे लागले त्यांचा हिशोब येतो. आपला हिशोब फक्त एवढा आहे बघा, 37 पदं म्हणजे 37 पदांसाठीची ही काम. पुढे प्रथम लिपिक हे पदच 0 झालेले, म्हणजे सगळे पदं हे प्रमोशनने भरलं जाणार पद आहे 100%. मुख्य दप्तर कारकून 100% प्रमोशनचं पद आहे. कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 6 पदं रिक्त आहेत याची. अधिपरिचारिका -2 म्हणजे काय, ऑलरेडी जास्त माणसं अतिरिक्त ठरले असतील. बघा, परिचारिका 2 पदं, एक यांचं म्हणजे हे एक्स्ट्राचं पद आहे प्रमोशन मध्ये, म्हणजे एकच पद रिक्त असेल याचं. कृषी पर्यवेक्षक 0 आहे, एक पद प्रमोशनने. म्हणजे अशी जर टोटल तुम्ही पाहिलं 43 पदं ही सरसेवेची आपली इथं 43 पदं. गट क राजपत्रित 93 9,300 ते 34,800 हे काय त्यांचं ग्रेड पेचं हिशोब येतो. लक्षात आलं. पुढचं पद आरेखक याची जी पद आहेत ते ऑलरेडी 0 आहेत रिक्त मध्ये, हे प्रमोशनची पद आहे म्हणून हे काही संबंधित नाही आपला. किरण तंत्रज्ञ 1 पद बाकी, 1 पद रिक्त आहेत. सुरक्षा अधिकारी 1 पद रिक्त आहेत. भांडारपालची 12 पद रिक्त आहेत, 12 पद रिक्त आहेत. त्याच्यानंतर ग्रंथपाल 1 पण पद रिक्त नाही आहे. त्याच्यानंतर मिश्रक 1च पद रिक्त आहेत, म्हणजे सरळ सेवेच्या माध्यमातून फक्त 15 पद रिक्त पाहायला मिळतात. हा सगळा हिशोब कशाचा आहे, हा प्रमोशन वाल्यांचा आहे. पुढचं गट क अराजपत्रित ग्रेड पे 2400 ग्रेड पे वाला बघा, सहाय्यक आरेखक 91 पद रिक्त आहेत. किती, 91 पद रिक्त आहेत. आणि सगळ्यात भारी सिव्हिल वाल्यांची लॉटरी CEA 1,998 पदं रिक्त आहेत. 1,998 पदं रिक्त आहेत, परंतु प्रमोशनने काही जास्त पदं भरली गेलेली आहेत तर ती मायनस होतील. तर अशी 1961 पदं ही रिक्त पाहायला मिळतात. आणि
सीए वाले ऑलरेडी प्रॉब्लेम असा या डिपार्टमेंटला मागची जी 23 ची भरती झाली, सीए वाल्यांच्या जागा अजूनही रिक्त आहेत बऱ्यापैकी, म्हणजे खूप सारे जे विभाग पाहिले जर तुम्ही तर त्यांच्यामध्ये सीएच्या जागा या रिक्त आहेत. वेटिंग लिस्टचा कालावधी थोडा वाढवलेला आहे, तर त्याच्यामध्ये वेटिंगचे आणखी उमेदवार ते घेऊ शकतात. 20 तंत्री हे -8 म्हणजे जास्त घेतले गेलेले आहेत आणि प्रमोशनचे 12, तर अशी ही 4च पद असतील, पण ही पण जाहिरातचं शक्य नाही. सांख्यिकी सहाय्यक तर जागाच नाहीये तिथं. कृषी सहाय्यक इथं 5 जागा आहेत, 5. वरिष्ठ लिपिक -40 ठरलेले आहेत उलटे, कारण की प्रमोशनचे जास्त वगैरे असतील ते. ओके, -40 आहे सरळसोयीचे, ते येणार नाही. लघु टंक लेखक 24 जागा रिक्त आहेत. वरिष्ठ दप्तरकार कोण हे 100% प्रमोशनचं पद असेल म्हणून इथं नाही. इथं आपल्याला 2080 एवढी पदं जी आहेत तर ती रिक्त पाहायला मिळतात. पुढे गट क राजपत्रित ग्रेड पे 2000 बालक. अणु एकक किती आहेत? 817 पदं रिक्त आहेत डायरेक्टली. संदेश किती? 1194. पुढे वरिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक 6 पदे, तांत्रिक सहाय्यक किंवा कृषी सहाय्यक 5 पदं, प्रयोगशाळा सहाय्यक 49 पदं, कनिष्ठ लिपिक यांची पदं चांगली आहेत म्हणजे 722 ही पदं महत्वाची आहेत टायपिंग वगैरे वाल्यांसाठी. सहाय्यक ग्रंथपाल 1 पदं म्हणजे अशी 1794 पदं पाहायला मिळतात. ओके, आता ग्रेड पे मधील पुढची पदं 1900 ग्रेड पे मधील पुढची पदं आपल्याला पाहायला मिळतात. बघा, कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक 10 पदं आहेत, तारतंत्रीची 3 पदं आहेत, सहाय्यक मुद्रण शुल्क 0 म्हणजे ते याचे असतील. औषध निर्माता फार्मासिस्ट वाल्यांची 1 पद, वाहन चालकाची 286. आता हे वाहन चालकांचं पद इथं डॅश डॅश केलेले, मे बी हे डायरेक्टली कॉन्ट्रॅक्टने भरतात का काय, कारण की वाहन चालकांची काही पद आता याच्याने भरतात ते शक्यतो. संगणक चालक हे किती झाले? 19. दूरध्वनी 7, जोडारी 1, कारागीर दर्जा 1, सहाय्यक भांडारपाल इथं पुन्हा 10, दप्तर कारकून 189 आणि मोजणीदार 373, कालवा निरीक्षक 573. लक्षात घ्या, हे सहाय्यक भांडारपाल सोडलं तर हे 3 पद एकत्र करून त्यांचं चालू यांचं नाव सिंचन सहाय्यक असं नाव ठेवायचं, सिंचन सहाय्यक. आणि याची वेतन श्रेणी दुरुस्त करावी असं डिपार्टमेंटने ऑलरेडी एक समिती गठीत केलेली या 3 पदांसाठी. दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक हे तिन्ही पदं मर्ज करायची आणि या तिन्ही पदांच्या ऐवजी एक नाव द्यायचं सिंचन सहाय्यक आणि त्याला एक नवीन वेतन श्रेणी थोडी वाढवून पैसे द्यायचे. याच्या संदर्भातली समिती गठीत करण्यात आली. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर आपल्याला ही पदं एकत्रित स्वरूपात पाहायला मिळतील, म्हणजे हा एक फायदा होणार आहे. मीटर चालक हे जवळपास बघा 5581 पदं ही या डिपार्टमेंटची गट क ची रिक्त आपल्याला पदं पाहायला मिळतात. ओके, आता पुढचं जे आहे तर ती गट ड ची पदं आपल्याला रिक्त पाहिजेत. गट ड ची रिक्त पदं बघा, गट ड मध्ये बांधणीकार 1 पद, कारभारी 1 पद, तर अशी ही 2 पदं झाली. पुन्हा ग्रेड पे 1900चं, 1600चं ग्रेड पे, दप्तरी 0 आहे, नाईक 0 आहे, मुकादम 10 आहेत, लोहमुद्रुक 2 आहेत आणि झेरॉक्स चालक 3 आहेत, तर अशी ही 15 पदं पाहायला मिळतात. पुढे शिपाई किंवा चपरासी 2716 पदं म्हणजे सगळ्यात जास्त आहेत. मग आता ही गड्डची पदं खूप ठिकाणी आपण पाहतो बाह्य स्त्रोताने भरली जाते. मग आता ही याच्यामध्ये सरसेवेमध्ये आपल्याला ही दिसत आहेत सध्या तरी. चौकीदार 1177, कालवा टपाली 365, कालवा चौकीदार 868, प्रयोगशाळा परिचर 183, प्रयोगशाळा मदतनीस 2, स्वच्छक जास्त भरले गेलेले आहेत तिथं उलटे -5, आया 3, हमाल 2, मदतनीस 1, कक्ष सेवक -1. मग अशी टोटल जर ही पाहिली गड्डची तर 5328 पदं ही गड्डची आपल्याला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळतात. म्हणजे ही सर्व रिक्त पदं आपण जे आहेत तर तिथं पाहिलेली आहेत. आगामी काळात यांनी काय म्हटलेले, IBPS नुसार ही परीक्षा होणार आहे. जर IBPS नुसार होणार असेल तर त्याच्यासाठी तुम्ही आपली ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. याच्यामध्ये सर्व विषय तुमच्यासाठी ऑलरेडी अवेलेबल आहेत. मागील काळात 2023, 24 आणि 25 मध्ये ज्या काही सरळ सेवा झाल्या त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वात जास्त निकाल देणारी आपली टीम होती आणि त्याच टीमच्या अनुभवाच्या माध्यमातून तुम्ही तुमची तयारी जी आहे तर ते करू शकतात. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. एनरोल करताना GM10 कोड यूज कराल तर आणखी 10% एक्स्ट्रा ऑफ जे आहेत तर ते तुम्हाला मिळून जाणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.